शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही। नमस्कार, पीक विमा हप्ता दुपार नंतर जमा, हेक्टरी 52,000 रुपये पीक विमा आज जमा झाले आहे। महाराष्ट्र पीक विमा वितरण मोठी घोषणा। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहे। आज जवळपास 600 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यात पोहोचले आहेत। उर्वरित पैसे तुमच्या 2 दिवसात सर्वांना मिळतील। 2020 ते 2025 पर्यंत प्रबलित विमा निधी अखेर सरकारने वितरित करण्यात आजपासून सुरुवात केली आहे। गेल्या 4 वर्षांपासून शेतकऱ्यांना या हक्काच्या पैशाची वाट पाहत होते। आज सरकारने हा प्रबलित हप्ता पीक विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 रुपये जमा होण्यास सुरुवात। आज दुपारी 2 वाजल्यापासून सर्वांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे व कोणत्या शेतकऱ्याला म्हणजे 52,000 रुपये हेक्टरी मिळणार आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। जर तुमचे खाते HDFC बँक, स्टेट बँक, युनिक बँक, IDI, जिल्हा सहकारी बँक किंवा स्टेट बँक असेल तर मोबाईलवर लक्ष ठेवा, कारण की सरकारने सर्वप्रथम या बँकांमध्ये रक्कम काढवण्यास सुरुवात केली आहे। तुमचे खाती यापैकी कुठल्याही बँक असेल तर मोबाईलवर तुम्हाला या 14 जिल्ह्यांमध्ये आज मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे। सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या यादी जिल्ह्यांमध्ये आजपासून निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये पिकानुसार विम्याची रक्कम वेगवेगळी असणार आहे। भात पिकासाठी 45,000 रुपये, बाजरीसाठी 28,000 रुपये तर सोयाबीनसाठी 52,000 रुपये प्रत्यक्षात आपल्या खात्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, हेक्टरी पीक विमा आज तुमच्या खात्यात मिळणार आहे। मंत्री स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे। 8,000 कोटी रुपयाचा हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज या 14 जिल्ह्यांमध्ये कोणाला मिळणार हे आपण पुढे पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्षात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचे यावेळी कोणतीही अडचण येणार नाही। अनेक शेतकरी आर्थिक अडचणीतून जात होते, कर्जमाफीचा भार वाढत होता। आता हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर थोड्या वेळात जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना आता पूर्ण विराम लागला असून सर्व जिल्ह्यांची यादी आता वितरणासाठी बँकेकडे सोपवण्यात आली आहे। सरकारने काही अटी पात्रतेनुसार हा पीक विमा देण्याचे जाहीर केले आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार अशी पहिली अट लावली आहे। जर तुम्हाला पीक विम्याचे म्हणजेच PM किसानचे 2,000 रुपये लाभ मिळाला आहे तर या 14 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हेक्टरी 27,000 रुपये जमा केले जाणार आहे। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे चुकीच्या मार्गांना किंवा खोटे कागदपत्रे देऊन लाभ घेणाऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही। बीड आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी त्रुटी आढळल्याने सरकारने आता कडक चौकशी केली आहे। खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने 8,000 कोटी रुपयांची ही मोठी तुरुंद केली आहे। ज्या शेतकऱ्यांना वार्षिक उत्पादन 5 लाख वर असेल त्यांना या पीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही। ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढण्यात आली आहे। तसेच ज्यांना जमिनी जास्त आहे आणि उत्पादन भरमासाठी आहे अशा सावकार शेतकऱ्यांना देखील या पीक विम्याचा लाभ इथून पुढे घेतला जाणार नाही, म्हणजे दिला जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे। आता आपण जिल्ह्याकडे वळूया। पहिला जिल्हा सरकारने निवडला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 3-4 वर्षापासून पीक विम्याची वाट बघत होते। जर तुम्ही PM किसानचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यात आज थोड्या वेळात
पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची व व्यक्त ठरणार आहे, कारण की गरीब शेतकरी या पीक विम्याची वाट पाहत होते. व तसेच पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यातील 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. 2022, 2023 आणि 2024 मधील पीक विमा भरूनही त्यांना लाभ मिळाला नव्हता. मात्र आता त्यांच्या खात्यावर हेक्टरी 27,000 रुपये वितरित करण्याचे सरकारने मान्य दिले आहे. यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांचा क्रमांक लागलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकला खाते लिंक आहे आणि मागील 3 वर्षांपासून एकदाही जर पीक विमा भरला असेल तर त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे मिळतील. लातूर आणि परभणी शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे. पुढचे जिल्हे म्हणजे धुळ आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 2022 ते 2024 या कालावधीत पीक विमा जमा करण्यात येत आहे. तसेच बीड आणि बुलढाणा या शेतकऱ्यांना प्रधान जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. या जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा पैसे जमा होणार आहेत. शेवटचा टप्पा रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये भात आणि नाचीन पिकाची शेती जास्त असल्याने तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर नक्की तुमच्या खात्यात रक्कम येईल. अशाच नवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडले रहा. धन्यवाद.